मीरा भाईंदरमधील वादग्रस्त उड्डाणपूल अखेर वाहतुकीसाठी खुला होण्याच्या मार्गावर आहे। मेट्रो मार्गासमांतर उभारण्यात आलेल्या या पुलावरून यापूर्वी मोठा वाद निर्माण झाला होता। 4 मार्गिकांचा पूल फाटकाजवळ येताना अचानक 2 मार्गिकांमध्ये कमी होत असल्याने नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत MMRDAवर टीका केली होती। वाद वाढल्यानंतर प्राधिकरणाने हा पूल भविष्यातील वाहतूक लक्षात घेऊनच उभारण्यात आल्याचा दावा केला। तसेच वाहतूक सल्लागार आणि IITच्या सल्ल्यानंतरच रचनेत काही बदलही करण्यात आले। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा पूल योग्य असल्याचं स्पष्ट केल्यानंतर या वादावर पडदा पडला। आता पुलाचे काम अंतिम टप्प्यात असून 7 ते 10 मे दरम्यान लोकार्पणाचा कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे। मात्र या प्रकल्पाच्या श्रेयावरून स्थानिक लोकप्रतिनिधींमध्ये वाद सुरू असल्याने लोकार्पणाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने होण्याची शक्यता आहे। मीरा भाईंदरमधील मुख्य मार्गावर मेट्रो समांतर उभारण्यात आलेल्या 3 उड्डाणपुलांपैकी हा शेवटचा पूल आहे। सध्या दीपक हॉस्पिटल परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून हा पूल सुरू झाल्यानंतर या कोंडीतून मोठा दिलासा मिळणार आहे। एकूणच दीर्घकाळ वादात अडकलेला हा उड्डाणपूल आता प्रत्यक्षात नागरिकांच्या सेवेत दाखल होणार असून शहरातील वाहतुकीवर त्याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते। द पोलीस न्यूजसाठी श्रीधर चव्हाण, मीरा भाईंदर,